व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं मित्रांनो. आणि अख्खा महाराष्ट्र हरहळला. फक्त बारामतीकर नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधला, भले तो दादांचा राजकीय वैचारिक विरोधक का असेना, तो देखील हळहळला. त्याच्या देखील डोळ्यांच्या कडा पाणावल्या. हेच तर कमवलं ना दादांनी. त्याचं कारण आहे, राजकारणापलीकडे ही मैत्री जपायची असते, नातेसंबंध जपायचे असतात. हा पायंडा, हा आदर्श दादांनी घालून दिला आणि त्या तत्वाला त्यांनी आयुष्यभर जपलं. म्हणूनच तर आज त्यांचे विरोधक देखील ढसाढसा रडले. पहाडासारखी माणसं त्यांना शेवटचा निरोप देत असताना बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ढसाढसा रडत होती. काल पहिल्यांदा वैचारिक मतभेद असून सुद्धा शरदचंद्र पवार साहेब हे जेव्हा भावना व्यक्त करत होते त्यांच्या, तेव्हा आमच्यापैकी देखील अनेक जण मनातून हलले. आतमध्ये काहीतरी खूप तुटल्यासारखं वाटलं आणि काय प्रतिक्रिया द्यावी यावर हे सुचत नव्हतं कोणालाच. म्हणजे खरं तर अजूनही विश्वास बसत नाहीये की अजितदादा आपल्यात नाही आहेत. मात्र या सगळ्यामध्ये आपल्या समाजातील काही नीच आणि हलकट वृत्ती या वर डोकं काढून आल्या आणि त्यांनी या गोष्टीचं देखील राजकारण करायला सुरुवात केली. त्यापैकीच एक नालायक वृत्तपत्र म्हणजे महाराष्ट्र टाइम्स. या महाराष्ट्र टाइम्सने दादांच्या अपघाताच्या 2 तासाच्या आत बातमी टाकली की विमान अपघातामध्ये दादांचं दुर्दैवी निधन. बघा किती संपत्ती सोडून गेलेत माहे. अरे त्यांनी किती जरी संपत्ती सोडली असेल तरी तुला एक छदाम तरी मिळणार आहे का त्याच्यातून? नाही. मग अशी बातमी टाकायचं कारण काय? तो फक्त TRP पाहिजे, क्लिक बेट पाहिजे आम्हाला. काय नालायकपणा चालू आहे हा. इतकं खालच्या पातळीला जाऊ नका रे. अरे शवविच्छेदन तर होऊ घ्या. नेमका अपघात कशामुळे घडलेला आहे हे तर समोर येऊ द्या. DGCAचा रिपोर्ट तर येऊ द्या. इतकी काय घाई झाली आहे दादांची संपत्ती मोजण्याची? सोशल मीडियावर काल दिवसभर चित्र विचित्र अशा प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. काही जण म्हणतायत की हा घातपात आहे, काही जण म्हणतायत की अमुक एका पक्षाने असं असं केलेलं आहे, काही जण म्हणतायत की हा स्वकीयांनीच केलेला धोका आहे. अरे गप्प सारे, सरळ सरळ अपघात आहे हा. याविषयी शरदचंद्र पवार साहेब यांना मीडिया समोर येऊन सांगावं लागतं की दादांच्या या दुर्दैवी निधनाचं राजकारण करू नका. त्यामध्ये घातपात नाहीये, हा सरळ सरळ अपघात आहे. ज्यांच्या गाडीला लावलेलं जे गाडी पुसायचं फडकं असतं ते फडकं कोणी चोरलं हे ज्यांना कळत नाही, हे ज्यांना सांगता येत नाही, ते लोक सोशल मीडियावर म्हणतात की घातपात आहे. मग अरे तुम्हाला एवढीच जर अक्कल आहे तर जा CBI CID रॉ इंटेलिजन्स मध्ये भरती व्हा ना. एवढी जर माहिती आहे तुमच्याकडे तर. अशीच एक संतापजनक गोष्ट आणखी घडलेली आहे काल दिवसभरामध्ये. अनेक दिग्गजांनी, अनेक लोकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या, आपापल्या संवेदना व्यक्त केल्या. मग राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, एकनाथजी, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, किती नावं घ्यायची अशी. सगळ्याच नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या, संवेदना व्यक्त केल्या. सगळेच जण म्हणत आहेत की पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सामील आहोत, आमच्या संवेदना त्यांच्या सोबत आहेत, आमच्याही आहे. बघा वैचारिक मतभेद एका ठिकाणी असतात, मात्र अशा दुःखद प्रसंगामध्ये आपण काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान माणसाला असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि हेच भान एका अत्यंत नीच माणसाकडे अजिबातच नाहीये.
थंबनेल तुम्ही बघितलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जाणीव झालेली असणारच आहे की आम्ही कोणाला नीच म्हटलेलं आहे ते. तर ह्या नीच माणसाबद्दलच बोलणार आहोत आज. थोडंसंच बोलणार आहोत, जास्त नाही. कारण हा नालायक माणूस आहे. याच्याबद्दल कितीही बोललं, काहीही बोललं तरी ह्या नालायकाला काही फरक पडणार नाही, या नीच प्रवृत्तीला काहीही फरक पडणार नाहीये. पण बोलणं आज गरजेचं झालेलं आहे, कारण संतापनावर झालेलं आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता वागे राहील काय. हे आयुष्याचं खरं वास्तव, हे आयुष्याचं सत्य. आयुष्यभर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी झगडता हे खूप महत्वाचं आहे. इहमुखीचा प्रवास सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मागं काय सोडलेलं आहे ते बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही किती जगलात याला अर्थ नाही आहे, तुम्ही कसे जगलात, कोणासाठी जगलात हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, ती जी महाराष्ट्र टाइम्सची बातमी आली ती खेदकारक आहे, दुःखदायक आहे. एका जबाबदार वर्तमानपत्राने हे असलं काहीतरी छापावं, हे म्हणजे समाजामध्ये विकृती पसरवण्याचं काम आहे. तुम्ही काही तुमच्याकडे वाचक संख्या ओढली नाही, तुम्ही विकृती पसरवून विकृतीच स्वतःकडे खेचलेली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या त्याच पोस्टच्या खाली कमेंट्स बघा काय काय. खरं तर हा विषय वेगळा आहे थोडासा, पण दादांची संपत्ती काय असा प्रश्न जो यांनी निर्माण केला होता ना, तर दादांची संपत्ती अशी आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक जण काल हळहळत होता, आजही हळहळतोय आणि इथून पुढे काही दिवस तर हळहळ व्यक्त होणारच. दादांचं व्यक्तिमत्वच तितकं उत्तुंग होतं. बोलता बोलता कोणाला तरी चटकन रागवून जातील, झाकून जातील आणि दुसऱ्याच क्षणाला निष्क्रियपणे त्याची कोपर केली उडवत त्याला आपलंसं करून घेतील. आणि त्यामुळेच दादांचा सहवास ज्यांना लाभलेला आहे त्यांच्या अंतरात जी पोकळी निर्माण झालेली आहे ना, ती भरून निघणं अशक्य आहे. तुम्ही विचार करा, अनेक जण असे आहेत या समाजामध्ये ज्यांना दादांचा सहवास लाभला नाही, मात्र आजही ते हळहळ व्यक्त करत आहेत. यातूनच कळतं की दादांनी काय कमवले. हे पहिलं उत्तर. मित्रांनो, त्या नीच प्रवृत्तीबद्दल बोलल्या अगोदर आपल्या परिवाराने काल श्रद्धांजली तर दादांना दिलेलीच आहे, मात्र दादांनी जो आदर्श घालून दिलेला आहे किंवा आपल्या थोर संत महंतांनी जे सांगितलेलं आहे तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपला परिवार कार्य करतोय. तेव्हा आपल्या परिवाराने आतापर्यंतचे जे कार्य केलेलं आहे त्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, एकदा बघून घ्या. हे दाखवण्यामागचं कारण फक्त एवढं एकच आहे की त्या कवितेच्या ज्या 2 ओळी आम्ही तुम्हाला सांगितल्या त्या फार महत्वाच्या आहेत आणि त्या 2 ओळीच डोक्यात ठेवून आम्ही कार्य करतो की जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता मागे राहील काय. बघून घ्या या आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची एक झलक. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. व्हिडिओमध्ये जे आवाहन केलेलं आहे, जी विनंती केलेली आहे त्याला साथ द्या, प्रतिसाद द्या, एवढीच विनंती मित्रांनो. चला मूळ मुद्दा, मूळ विषय पुन्हा एकदा सुरू करूया. संजय राऊत ही ती नीच प्रवृत्ती आहे या समाजातली जी कधीही सुधरू शकत नाही आणि ह्या नीच प्रवृत्तीचं समूळ उच्चाटन होणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आमच्या घरातही असे अनेक जण आहेत किंवा आमच्या परिवारामध्ये की ज्यांना राजकारणामध्ये अजिबातच रस नाहीये. मतदान करतात ते अवश्य, मात्र त्यांना तेवढा रस नाहीये राजकारणामध्ये. तरीही काल ते हळहळ व्यक्त करतच होते, कारण दादांची पर्सनॅलिटीच तशी होती. मात्र हा नालायक माणूस, हा नीच प्रवृत्तीचा संजय राऊत, या सगळ्या घटनेबद्दल, दादांच्या
निधनाबद्दल इतका मूर्खपणे म्हणजे नीचपणे व्यक्त झालेला आहे की ज्याचं नाव ते. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये हा भोंगा बोलला की इथून पुढे महाराष्ट्रातलं राजकारण हे बेचव आणि अळणी असणार आहे. संध्याकाळ होईपर्यंत कदाचित ह्यानं 2-4 पेग जास्त लावलेले असतील, गांजाचे सुट्टे जास्त मारलेले असतील, म्हणून ह्यांची भाषा लगेच बदलली. कशी बदलली, काय बदलली बघून घ्या. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला याचा चेहरा थोबाड बघणं आवडत नाही, या माणसाचा, या नीच प्रवृत्तीचा. मात्र आता बघून घ्या. उसे एक सबक लेनी चाहिए नेताओं ने, खास करके जो सत्ता में बैठे हैं. राजनीति में इतनी भागदौड़ भी अच्छी नहीं है कि सब कुछ चाहिए, सब कुछ जितना है. राजनीति में इतनी भागदौड़ भी अच्छी नहीं है कि सब कुछ चाहिए, सब कुछ जितना है. कुछ चुनाव होते हैं वो कार्यकर्ताओं के ऊपर छोड़ देना चाहिए, चाहे जिला परिषद हो, चाहे नगर पंचायत हो, चाहे महानगर पालिका. आजकल ऐसा हो गया है महाराष्ट्र में, जो एक होड़ लगी है चुनाव जीतने की आपस में ही, सरकार में ही, उससे जो भागम भाग चल रही है सभी नेताओं की, उसका ये नतीजा है. बघितलं काय बोलतोय हा माणूस. या माणसाचं म्हणणं असं आहे की एवढी धावपळ करायची गरज काय. राजकीय नेत्यांनी सगळं मला पाहिजे, मला पाहिजे, सत्ता सत्ता सत्ता, हे ते ते ते, आणि मग ही सभा आणि ती सभा, आणि एवढं करायची गरज काय म्हणे. थोडं आरामात घ्यायचं ना म्हणे. अरे आरामात घ्यायला ते काय तुझ्या मालकासारखे आहेत का? ते काय घरकोंबडे होते का? आणि समजा या राऊतांच्या घरामध्ये जर एखादा मृत्यू झाला तर यांची भाषा अशीच असेल का? माफ कर देवा, तोंडातून काहीतरी निघून गेलं. आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय आणि का बोलतोय हे खूप महत्वाचं असतं. संजय राऊत यांनी ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे ही अत्यंत संतापजनक आहे, जी आम्हाला अतिशय विचलित करून गेली. एखादा व्यक्ती असं कसं बोलू शकतो की एवढी धावपळ काय करायची रे? अरे तुम्ही रोज नशा करून झोपलेले असता, तुमची उतरत नाही तोपर्यंत दादांची अर्धी कामं झालेली असायची. माणूस सकाळी 6 वाजता बैठका घ्यायचा. तुमचा घरकोंबडा तर बाहेर पडायला तयार नाही बेडरूमच्या. सांत्वना द्यायला तरी आले का तिकडे? घाबरले असतील. आपला ऍक्सिडेंट झाला तर काय? भीती तर कायमच आहे ना मनामध्ये. कदाचित याच भीतीमुळे घरामध्ये बसून असतील. संजय राऊत हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं बेताल व्यक्तिमत्व आहे. संजय राऊत हा नीचपणाचा कळस आहे. संजय राऊत ह्यांच्यावर संस्कार झालेले आहेत असं अजिबातच वाटत नाही. या प्रकरणावर आणखी काही फार जास्त बोलण्याची आमची इच्छा नाहीये मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की बोलण्याच्या ओघामध्ये कदाचित राऊतांसारखेच अपशब्द आमच्या मुखातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. मात्र जाता जाता परत एकदा विनंती करतो मित्रांनो, आपण जे कर्म करतो ना तेच कर्म फिरून आपल्यापाशी येतं. तुम्ही एखाद्याचं भलं करा, तुमच्यापाशी भलंच येणार आहे. उगाच कॅन्सर नाही झालेला संजय राऊतला. शेकडो मराठी कुटुंब देशोधडीला लावले पत्राचाळीच्या निमित्ताने. आज अजितदादा यांच्या निधनानंतर जो जनसागर लोटला बारामतीला, तसं काही यांच्या बाबतीत होईल असं वाटतं? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळहळ व्यक्त झालेली आहे. राऊतांबद्दल कोणाच्या मनामध्ये अशा भावना असतील असं वाटतं? काय कमवलंय राऊतांनी? पत्राचाळीचा घोटाळा, खिचडीचा घोटाळा, PNB बँक, स्वप्ना पाटकरची हाय, असे अनेक गुन्हे केलेले आहेत. हे कमवलंय राऊतांनी. तेव्हा राऊत, आपण कोणाबद्दल बोललो याचा परत एकदा विचार करा आणि शुद्धीत का, म्हणजे तुम्हाला जाणवेल की तुम्ही काय चुकलेत. असो,
जाता जाता विनंती करतो मित्रांनो, नियती आपल्याकडे सतत नजर ठेवून असते, तेव्हा आपण आपली कर्म चांगली ठेवावीत म्हणजे. आणि याचा विचार करूच नाही आता भविष्यात काय होणार आहे ते. कोणी स्वप्नात तरी विचार केला होता का दादांसोबत असं काही घडेल म्हणून? तेव्हा होता गुळी तेवढं या समाजासाठी एक समाजाचा घटक म्हणून आपल्याला जे काही चांगलं करता येईल ते निश्चितच करूया. तेव्हा हे जे उपेक्षित आहेत, वंचित आहेत, गोरगरीब आहेत, गरजू आहेत, कॅन्सरग्रस्त आहेत, रुग्ण, त्यांचे नातेवाईक, यांच्या जेवणाची औषध उपचारांची सोय, त्या अतिवृष्टीमध्ये घरं पडलेल्या शेतकऱ्यांची सुविधा देणं, त्यांना त्यांच्या लेकरांच्या पोटात 2 घास जाणं, ह्यासाठी किराणा सामानाचं वाटप, हे सगळं एक सामाजिक भान म्हणून आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार करत आलेला आहे, इथून पुढे सुद्धा करणार आहे. हात जोडून विनंती आहे मित्रांनो, या सत्कर्मामध्ये मन मोठं करून प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन सहभागी व्हा. हा चांगुलपणाच कुठेतरी तारणार आहे, फक्त आपल्याला नाही तर या समाजाला देखील. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतंय ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची डिजिटल पावती बनवून तुमच्यापर्यंत आम्हाला ती पोहोचवता येईल. अपेक्षा आहे की या सत्कर्मामध्ये आपण सर्वजण योग्य ती साथ द्या. तुर्तास इथेच थांबतो मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रियांची आणि प्रतिसादाची वाट बघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.